नुसतं मार्वेलवर पण शेळी पालन होतं, त्याच्यापासून शेळ्यांना किंवा करडांना कुठलाही इफेक्ट नाही किंवा चाऱ्यावर तुम्ही शेळी पालन करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही वेगवेगळे चारे जर लागवड केली तर शेळ्या पण चांगल्या राहतील तुमच्या. बघा तुमच्या हिशोबानं जर घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. मोबाईल नंबर तर दिलेला आहे. बघा मित्रांनो, मार्वेल गवत एकदम असं आवडीनं खातात शेळ्या. आणि हे बघा शेळ्यांसाठी कापून आणलेलं आहे आपण. आणि हे जे दिसतं तुम्हाला हे बुलेट नेपियर आहे, सॉरी माका क्रॉस. तर हे बघा असा बुंदा असतो त्याचा, एकदम जबरदस्त आहे. हे आपण लागवड केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इकडं मार्वेल पण आहे. हे बघा मार्वेल, आता याची कापणी शेवटपर्यंत गेलेली आहे. परत आता मागून सुरू होईल. पाऊस नसल्यामुळे जास्त काही वाढलं नाही, पण तुमच्याकडे जर पाणी असेल तर याची वाढ चांगली होती. आणि याची लागवड 3 फुटावर किंवा 2 फुटावर केली तरी चालते. आपण 2 फुटावर केलेली आहे. तुम्हाला जसं तुमच्याकडे ॲडजस्टमेंट होईल तसं करू शकता. हा लांबा पट्टा आहे आपला 300 फुटाचा. आणि हे दशरथ घास लावले, पण दशरथ घास लहान पिल्लांसाठी एवढा काही उपयोगी नाही. शेळ्यांसाठी चांगला आहे दशरथ घास, पण एक नंबर आहे. तर मित्रांनो, मार्वेल असं आहे की नुसतं मार्वेल गवतावर पण तुम्ही शेळी पालन करू शकता. इतकं भारी मार्वेल आहे. शेळ्याला ठेवत नाही, खूप आवडीनं खातात. तर कोणाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. कारण कसं आहे मित्रांनो, शेळी पालन करायचं म्हटल्याच्यानंतर सगळे चारे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, मी असे 3 चारे तुम्हाला सांगणार आहे की जे शेळी पालनासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि फायद्याचे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याकडं जो आहे तो मार्वेल गवत खूप फायद्याचं आहे. आणि त्याच्यामध्ये पोषण तत्व आणि जे काही आवश्यक आहे शेळ्यांसाठी ते पोषक तत्व जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि मित्रांनो, नुसतं मार्वेल जर तुम्ही शेळी पालन ठेवलं तरी पण नुसतं मार्वेलवर पण शेळी पालन होतं, त्याच्यापासून शेळ्यांना किंवा करडांना कुठलाही इफेक्ट नाही किंवा त्यापासून पिल्लांना जुलाब लागत नाही किंवा पोट फुगत नाही, काहीच अडचण नाही. कारण की आपण सर्रास मार्वेल गवत टाकत असतो. आणि आता बघा, सध्या पण मार्वेल गवत आणलेलं आहे मी. त्याच्यामध्ये थोडं बांधाचं गवत पण आहे, कारण बांधाचं गवत वाढलेलं होतं ते कापून म्हणजे उपटून आणलं डायरेक्ट आपण. तर मित्रांनो, मार्वेल गवताच्या कांड्या जर कोणाला लागत असतील तर आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी. फक्त मला अगोदर कॉन्टॅक्ट करा, कारण की थोडं आहे सध्या. जर तुम्ही जवळपास असाल जालना जिल्ह्यामध्ये कुठंतरी तर तुम्हाला भेटेल, पण जर अंतरावर असेल तर तुम्हाला इथून घेऊन जावं लागेल. कारण घरपोच आपण देणार नाही आहे, ती सुविधा आपल्याकडं नाही आहे खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळं इथून घेऊन जावं लागेल तुम्हाला. कारण की तशी सुविधा उपलब्ध नाही आहे आपल्याकडं सध्या तरी. तर मित्रांनो, नंबर 2चं जर म्हणलं तर तुती आहे. तुतीचा पाला हा लहान करडांसाठी खूप महत्त्वाचा आहे शेळी पालनामध्ये. आणि या तुतीच्या पाल्यानं याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळं तुती ही लहान पिल्लांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर तुती जर लागवड करायची असेल तुम्हाला, आणि जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर
सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात जबरदस्त जी काडी म्हणतात तुतीची, तिचे पानं जर म्हणलं तर असं पळसाच्या पानामध्ये पानं असतात, तर पळसाच्या पानापेक्षा पण मोठाले पानं असतात. तर ही जात आहे V1 या जातीची तुतीची कांडी तुम्हाला आपल्याकडं उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याकडं म्हणजे माझ्या मित्राकडं आहे, आमच्या जवळच आहे. तर त्यांनी सांगितलं आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर मी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे थंबनेलवरती, आणि स्क्रीनवर पण देतो. तर तुम्हाला जर लागत असेल तर याच्यावरती संपर्क साधा. हे 2 नंबर दिलेले आहेत, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि तुती यामध्ये भरपूर काही समजा वेगळ्या जाती आहेत, पण V1 ही जात सगळ्यात नंबर 1 आहे. तुम्ही यूट्यूबवर बघा, गुगलवर बघा, तुम्हाला सगळ्यात जास्त उत्कृष्ट आणि सगळ्यात जास्त शेळ्या खाणारी, शेळ्या जास्त प्रमाणात ज्या खातात ती फक्त तुती आहे, ती म्हणजे V1. याच्या सालसुद्धा या V1 तुतीची खातात. खाण्यासाठी इतकी चांगली आहे, चविष्ट आहे शेळ्यांसाठी. तर मित्रांनो, नंबर 3चं आपल्याकडं जे आहेत, आता आपण लागवड केली तुतीची पण केली, V1ची, आणि जे नंबर 3चं आहे तर ते आहे मित्रांनो क्रॉस नेपियर. तर हे नेपियर आहे मित्रांनो मका क्रॉस नेपियर, बुलेट नेपियर म्हणतात याला, मका क्रॉस नेपियर आहे. तर हे जर लागत असेल तुम्हाला तर हे पण उपलब्ध आहे आपल्याकडं. तर त्याचे कांड्या तुम्हाला भेटून जातील. ते पण खाण्यासाठी चांगलं आहे. मका क्रॉस पासून बनवलेला आहे, मका क्रॉस करून. तर मकासारखंच खायला लागतं शेळ्यांना, पिल्लांना. तर याची हाईट म्हणजे फक्त 3 फूटच होते. 3 फुटाच्या वरती होत नाही. 3-3.5 फूट, 4 फूट धरा समजा, त्याच्यावरती होत नाही. पण खाण्यासाठी एकदम आवडीनं शेळ्या खातात. तर याची कांडी पण आमचे मित्र भगवानराव घाटे उटोतकर यांच्याकडे आहे. कोणाला लागत असेल त्यांचा नंबर पण दिलेला आहे मी. नंबरवर कॉल करा. दोन्हीतून एका कोणत्या नंबरवर कॉल केला तरी चालेल. तुम्हाला फक्त तिथं येऊन घेऊन जावं लागेल. याची घरपोच सुविधा नाही आहे खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये हे असे चारे लागवड करणं खूप गरजेचं आहे. नुसतं एका चाऱ्यावर तुम्ही शेळी पालन करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही वेगवेगळे चारे जर लागवड केली तर शेळ्या पण चांगल्या राहतील तुमच्या. बघा तुमच्या हिशोबानं जर घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. मोबाईल नंबर तर दिलेला आहे. बघा मित्रांनो, मार्वेल गवत एकदम असं आवडीनं खातात शेळ्या. आणि हे बघा शेळ्यांसाठी कापून आणलेलं आहे आपण. आणि हे जे दिसतं तुम्हाला हे बुलेट नेपियर आहे, सॉरी मका क्रॉस. तर हे बघा असा बुंदा असतो त्याचा, एकदम जबरदस्त आहे. हे आपण लागवड केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इकडं मार्वेल पण आहे. हे बघा मार्वेल. आता याची कापणी शेवटपर्यंत गेलेली आहे. परत आता मागून सुरू होईल. पाऊस नसल्यामुळे जास्त काही वाढलं नाही, पण तुमच्याकडे जर पाणी असेल तर याची वाढ चांगली होती. आणि याची लागवड 3 फुटावर किंवा 2 फुटावर केली तरी चालते. आपण ही 2 फुटावर केलेली आहे. तुम्हाला जसं तुमच्याकडे ॲडजस्टमेंट होईल तसं करू शकता. हा लांबा पट्टा आहे आपला 300 फुटाचा. आणि हे दशरथ घास लावले, पण दशरथ घास लहान पिल्लांसाठी एवढा काही उपयोगी नाही. शेळ्यांसाठी चांगला आहे दशरथ घास, पण 1 नंबर आहे. तर मित्रांनो, मार्वेल असं आहे की नुसतं मार्वेल गवतावर पण तुम्ही शेळी पालन करू शकता. इतकं भारी मार्वेल आहे. शेळ्याला ठेवत नाही, खूप आवडीनं खातात. तर कोणाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. कारण कसं आहे मित्रांनो, शेळी पालन करायचं म्हटल्याच्यानंतर
सगळे चारे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच, व्हिडिओ खूप मोठा होत आहे.